सार्थ श्रीमद दासबोध दशक चौथा समास नववा आत्मनिवेदन भक्ती श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात, मागे 8व्या भक्तीचे लक्षण सांगितले. आता 9वी भक्ती सावधपणे ऐका. आत्मनिवेदन ही भक्ती जाणून घ्यावी. आत्मनिवेदन करावे ते कसे आता प्रांजळपणे सांगतो. समर्थ म्हणतात, निवेदनाचे लक्षण ऐका. आपण स्वतः देवास अर्पण करावे ते कसे तर तत्वाचा विचार, देव कोण, आपण कोण व अर्पण करावे म्हणजे काय, या 3 गोष्टीचा विचार केला म्हणजे हे कळते. मी भक्त आहे असे आपण म्हणायचे आणि त्याच वेळी भगवंताची भक्ती वेगळेपणाने करायची हे सारेच विलक्षण जाणावे. भक्तीचे लक्षण आहे असे एकीकडे पाहायचे आणि ते नाही अशा प्रकारे वागायचे, किंवा ज्ञान आहे असे एकीकडे म्हणायचे आणि ज्ञान नाही असे वागायचे. अर्थात लक्षण आहे आणि नाही, ज्ञान आहे आणि नाही, असा विरोधाभास माणसाच्या ठिकाणी असू शकत नाही. त्याचप्रमाणे जो माणूस एकाच वेळी भक्त असून विभक्त असू शकत नाही. जो भक्त आहे तो भगवंतापासून वेगळा राहत नाही आणि जो वेगळा राहतो तो भक्तच नाही. आत्मानात्म विचार केल्याशिवाय या गोष्टीचे समाधान होणार नाही. हेच तत्वविवेचन होय. यासाठी आत्मानात्म विचार करावा. खरा देव कोणता तो ज्ञानाने ओळखावा आणि आपणही आपला स्वतःचा अंतर्यामी मी कोण याचा शोध करावा. मी कोण याचा उलगडा करू लागलो असता मूल तत्वाची मीमांसा करावी लागते आणि खूप विचार केल्यावर असे उघडपणे दिसते की ज्या मीला मी खरा मानतो तो मी खरा नाही. एका तत्वाने जेव्हा दुसऱ्या तत्वाचा निराश होतो तेव्हा आपण निराळा असा उरलोच कसा. त्याचप्रमाणे आत्मनिवेदन सहजच होते. सर्व विश्व तत्वरूप भासते, परंतु विवेक बुद्धीने विवरण केले तर त्याचा निराश होतो. अशा प्रकारे दृश्य विश्वा अर्थात प्रकृतीचे निरसन झाले की आत्मस्वरूप शिल्लक उरते. मग आपला मी शिल्लक उरतोच कुठे. मुख्य मूल तत्वे 2च. एक तो मुख्य परमेश्वर आणि दुसरी ती जगताच्या आकाराची प्रकृती. असे असताना त्यांच्यामध्ये मी हा तिसरा चोर येतोच कुठे. परमात्मा व प्रकृती ही 2 मूल तत्वे स्वतः सिद्ध आहेत. असे मूळचेच असताना देह म्हणजे मी हा खोटा अहंकार चिटकतो. तरी पण विचाराने शोध घेतल्यास त्याला काहीच आधार नाही असा निश्चय होतो. तत्वाची मीमांसा अर्थात विचार आणि व्यक्ती या विश्व यांच्यातील तत्वाची रचना शोधून पाहिली तर असे दिसून येते की विश्वातील अनेक प्रकारचे असंख्य आकार आणि अनेक प्रकारच्या अनेक व्यक्ती हा सगळा या मूल तत्वाचा विस्तार आहे. आपण देहासह या विश्वाकडे साक्षीत्वाने पाहू लागलो तर ही तत्वे सहज नाहीशी होतात. नंतर प्रत्यक्ष आत्माचा अनुभव आला की साक्षीपणही उरत नाही. विश्वाच्या आरंभी आणि शेवटी जर आत्माच शिल्लक उरतो तर आपल्या मीपणाला वेगळे अस्तित्व राहिलेच कसे. तात्पर्य असे आहे की सर्वत्व व्याप्त असलेला आत्माच आपल्या आनंदाने भरलेला आहे आणि अहम आत्मा मी तो आत्मा असे श्रुती वचन आहे. अर्थात खरा मी जो स्वानंदाने परिपूर्ण व सर्वत्र व्याप्त आहे. हे जर खरे तर त्या ठिकाणी वेगळा असा मी कसा उरेल. म्हणून देह अहंकार मिथ्या आहे. सोहम अर्थात अहम सह म्हणजेच तो परमात्मा मी व मी म्हणजेच तो. श्रुती वचनाचे उत्तरातीत संपूर्ण अर्थ उकलून पाहावा. आत्म्याचा विचार शोधू गेलो तर मग तेथे आपण अर्थात मी कोठे राहिला. आत्मा निर्गुण व निरंजन माया विरहित असा आहे. त्याच्याशी अनन्य अर्थात तद्रूप असावे. अनन्य म्हणजे दुसरा नव्हे तो. मग अशा ठिकाणी मी कसा शिल्लक राहील. आत्मा म्हणजे केवळ अद्वैत आहे आणि त्याच्या ठिकाणी द्वैत व अद्वैत ही दोन्हीही नाहीत. अर्थात आत्म्याच्या ठिकाणी द्वैत अद्वैत दोन्हींचा स्पर्श नाही. तेथे मीपणाचा हेतू उरतोच कसा. म्हणूनच देह अहंकार असत्य आहे. आत्मा सर्वार्थाने परिपूर्ण आहे. तो मूर्तिमंत
पूर्णता आहे, त्याच्या ठिकाणी गुणत्व आणि निर्गुणत्व दोन्हीही नाही. आत्मा सगुण निर्गुणातून सदा मुक्तच असतो. अशा शुद्ध निर्गुणाच्या ठिकाणी मी ही शुद्र कल्पना कशी असेल? इथे निखळ निर्गुण हा श्री समर्थांचा शब्दप्रयोग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, अर्थपूर्ण आहे. तत्वमासी या महावाक्यातील त्वम पद म्हणजे जीवात्मा, तत्पद म्हणजे परमात्मा, यातील भासमान होणारा भेद असी म्हणजे आहेस या पदाने नाहीसा करून सर्व भेद अभेदाचा निराश केल्यावर मुळातील अभेदरूप असणारी वस्तूच उरते. मग मी कसा शिल्लक उरेल? जीव व शिव यांची उपाधी काढून टाकली तर जीव कसा आणि शिव कसला? अहो, बुद्धी स्वस्वरूपामध्ये स्थिर झाली, अर्थात ऐक्य पावली, म्हणजे मग मी कसा शिल्लक राहील? आपण म्हणजे मी खोटा, मिथ्या आहे आणि देव खरा आहे. भक्त व भगवंत दोघेही एकमेकाशी अनन्य एक रूपच असतात. याचा अर्थ फक्त स्वानुभवी पुरुषालाच कळेल. यास आत्मनिवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदनाने ज्ञानी पुरुषांना समाधान लाभते. अशा प्रकारे 9व्या भक्तीचे लक्षण सांगितले. जसे पंचमहाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ किंवा सर्व देवामध्ये जगदीश्वर श्रेष्ठ, त्याचप्रमाणे नवविध भक्तीमध्ये ही 9वी भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. अशी ही 9वी भक्ती जर घडली नाही तर जन्ममरण चुकणार नाही. हे माझे वचन अगदी सत्य वा स्वानुभवाचे आहे, ते खोटे ठरणार नाही. नवविधा भक्ती ही अशी आहे जिच्या आचरणाने सायुज्य मुक्ती प्राप्त होते आणि या सायुज्य मुक्तीचा कल्पाच्या अंतीही विनाश होत नाही. बाकीच्या 3 मुक्ती अर्थात सलोकता, समीपता व स्वरूपता या चंचल अर्थात नाशिवंत आहेत. सायुज्य मुक्तीच केवळ अचल अढळ आहे. त्रैलोक्याचा जरी नाश झाला तरी सायुज्य मुक्तीचा नाश होत नाही. समर्थ म्हणतात, वेदात आणि शास्त्रात एकूण 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या आहेत. त्यातील 3 नाश पावतात आणि 4थी नाश न पावणारी अविनाशी शाश्वत अशी आहे. पहिली मुक्ती सलोकता, दुसरी समीपता आणि तिसरी स्वरूपता आणि 4थी आहे सायुज्यता. अशा 4 प्रकारची मुक्ती भगवंताची भक्ती केली तर त्या माणसाला प्राप्त होतात. त्याचेच प्रांजळ निरूपण पुढील समासात करणार आहे. श्रोत्यांनी ते सावध होऊन ऐकावे. समास 9वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.